शिंदे सेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबईतल्या आंदोलनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिलंय आणि हे पत्र लिहून त्यांनी ही मागणी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। त्यांनी या पत्रामध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात। दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात आणि इतर ठिकाणी वारंवार निदर्शनं आणि मोठ्या संख्येने मेळावा होतात। प्रत्येक भारतीयाला निश्चित करण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी एसओपी निश्चित केली पाहिजे। दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये किंवा ते स्थलांतर करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी। दक्षिण मुंबई हे राजकीय आणि आर्थिक केंद्र आहे, त्यामुळे अशा उच्च कार्यक्षम क्षेत्रांमध्ये निदर्शनांना प्रतिबंध घालण्याची आवश्यकता आहे, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय आणि त्यांच्या या पत्रावर विरोधकांनी देखील खरमरीत टीका केली आहे। त्यामुळे मिलिंद देवरा जे पत्र लिहितायत त्याच्यावरून कुठेतरी होम डिपार्टमेंट हे कमी पडलं हे अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे साहेब दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। याच्यातून कुठेतरी हे जे काय पत्र लिहिलं गेलं ते सीएम आणि होम मिनिस्टर म्हणजे जे देवेंद्र फडणवीस त्यांना लिहिलं गेलं, म्हणजे होम डिपार्टमेंट झोपलं होतं का? होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत? जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणसाला आपले प्रश्न मांडण्यासाठी यायचं असेल मुंबईत, त्याला रोखण्याची हिंमत यांच्या बापात नाही, कोणात नाही। म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ। ही मुंबई मराठी माणसाची आहे। आधी व्यवस्थित झाला, ज्या घरात झालं त्या घरात कचरा, पाणी, काम करायला माणसं 24 तास म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा तरी दिसलाय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।